सभापती महोदय, एका क्लास 1 आणि आयुक्त सारख्या अधिकाऱ्याच्या भ्रष्टाचारावर हे सभा चर्चा करत आहे. म्हणजे आमच्यासारखे नवीनच म्हणा लागेल. जरी मला वृत्तपत्राचा 30-35 वर्षाचा अनुभव असला तरी या सभागृहात पहिल्यांदा आलो. पहिले आपण ठेकेदाराच्या विरोधात भांडलो, आता ह्या महापालिकेच्या प्रशासनाच्या आयुक्ताच्या विरोधात आपण भांडून राहिलो. म्हणजे नगरसेवक कसं शहराचा विकास करेल आणि कसं प्रगती पथावर नेईल ह्या शहराला हे सांगणे थोडं अवघड आहे. आपण ज्या विषयावर इथे बोलासाठी उभा आहे, वास्तविक 1/4/2022 ते 31/3/2023 मधात नाही, पहिले चर्चा करून घ्या आपण. मी थांबतो ना, काही हरकत नाही. नाहीतरी नाश्ता झालाय, लंच. 1/4/2022 ते 31/3/2023 मधात आष्टीकरांच्या कार्यकाळात जे काही झालं त्याच्यामधले काही मुद्दे आणि काही विषय मी इथे ठेवू इच्छितो. त्या मधात त्यांनी महापालिकेच्या सर्व झोनला मिळून 746 कामं केले आहेत, जे आपण आम्हाला यादी दिली आहे त्याच्यात. आणि 746 कामांना समजा आपण वार्ड निहाय, प्रभाग निहाय जर डिवाइड केलं तर एका एका प्रभागात कमीत कमी 15 कामं त्यांनी केली आहे. म्हणजे अमरावती महापालिकेच्या अंतर्गत प्रत्येक प्रभाग हे अतिसुंदर, कोणतेही काम न प्रलंबित राहिलेले आणि चमचमकीत पाहिजे, झाले असते पाहिजे, पण ते एकही ठिकाणी झाले नाही. मी जसंच विलास भाऊनी हा विषय टाकला त्याच्यानंतर मी BNC मध्ये एक पत्र दिलं. मला ह्या कार्यकाळात अमरावती महापालिकेच्या अंतर्गत BNCच्या माध्यमाने किती कामे झाले त्याची माहिती द्या. ते पत्र दिल्याबरोबर मला अमरावतीच्या काही नेत्याचे फोन, काही ठेकेदारांचे फोन, काही अधिकाऱ्यांचे फोन. म्हटलं याच्यात काय आहे असं इतकं सरळ सिंपल. मी माहिती मागितली की अमरावती महापालिकेच्या अंतर्गत सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अंतर्गत जे कामं झालं असेल द्वारे त्याची आपण माहिती द्यावी. काल मला दिवसभर कमीत कमी 8 ते 9 फोन आले. शेवटी मी त्यांना परवा रात्री फोन करून सांगितलं, मला जर आमसभेच्या अगोदर बातमी दिली नाही, माहिती दिली नाही, तर मी सर्व पेपरला याची बातमी प्रकाशित करेल आणि पत्रकारांना याची माहिती देईल. काल दिवसभर सभापती महोदय मला याच्या संबंधात फोन चालत होते. आज सकाळी आता आमसभा सुरू असताना मला सकाळी 11:30 वाजता ही माहिती त्यांनी दिली. हा पूर्ण बंच आहे. आणि सभापती महोदय, विलास भाऊ, तुम्ही जो विषय टाकलाय तो खूप लहान आहे. याच्यात पुष्कळ असे कामं आहेत जे सार्वजनिक बांधकाम विभागाच्या माध्यमाने झालेले आहे आणि त्याचे पण पैसे या महापालिकेत विविध हेडच्या खाली काढलेले आहे. आणि ही आता अधिकृत माहिती आहे. आता ही अधिकृत माहिती असल्यामुळे याला कोणी वाचवू शकणार नाही. आणि महत्वाचा विषय, मी त्यांना ठेकेदारांचे नाव मागितले होते, त्यांनी मला याच्यात ठेकेदाराचे नाव दिले नाही. कारण का ठेकेदाराचे नाव दिले असते तर माहीत झालं असतं बबलू भाऊ. हो, एक एक मुद्दे मी मांडतोय. हे ती यादीच आहे. ही महापालिकेने दिलेली यादी आणि ही मला सार्वजनिक बांधकाम विभागाने दिलेली यादी. आता ही आमसभा चालू असताना माझ्याकडे ही यादी आली. मी पूर्ण चढत होतो. वरच्या वर जी माहिती मला याच्यात भेटली किंवा प्राप्त झाली आतापर्यंत, आता खोलात जाणे बाकी आहे. एकच काम तिरटकर साहेब, महापालिकेत काढण्यात आला, त्याचे बिलं काढण्यात आले आणि एकच काम, तोच काम, बहुतेक तोच ठेकेदारी असेल, तोच काम BNCच्या माध्यमाने पण झालेला आहे. विलास भाऊ, तुमच्या महापालिकेत असे विषय होते आम्हाला माहित नव्हते, नाही तर आम्ही आलोच नसतो. तुमची महापालिका तुमची म्हणजे सर्वांची महापालिका खूप सुंदर आहे. महापालिकेत शहराचा विकास होऊ शकते. आणि प्राथमिकरित्या ही मी चालत असताना आता मिलिंद भाऊच्या बाजूला बसलो असल्यामुळे मला पण ती सवय लागली. कागदपत्र, नियम, कायदे, पेन, मार्कर. त्याच्यामुळे 1 तासापासून मी सगळं करत होतो. सभापती महोदय, हे अतिशय गंभीर बाब आहे. एकच प्रकारचे काम BNCच्या माध्यमानं आणि तेच काम जिओटेक किंवा विविध योजनेअंतर्गत महापालिकेतून काढले आहे. महापालिकेतून आपण माझ्या माहितीप्रमाणे
746 कामांची माहिती आम्हाला दिली आणि बीएनसीच्या माध्यमाने याच्यापेक्षा भरपूर कामं झाले आहेत. दुसरा मुद्दा मार्टिका साहेब, दुसरा मुद्दा मांडू अनिल इच्छितो. भाऊ एक मिनिट. अनिल भाऊ, या ठिकाणी इतके सुंदर मुद्दे आहे आणि आयुक्त मॅडमला इथे हजर करावं. नाही, त्यांची व्हीसी सुरू आहे मुख्यमंत्र्यांसोबत. कसं आहे, त्यांची सुंदर व्हीसी तुमची सुंदर अडचण मुद्दे आहे आपण आणि त्यांना पण हे कळलं पाहिजे. रशीद सर नाही त्यांची नाही, अग्रवाल साहेब त्यांना पण हे कळलं पाहिजे की काय झालं म्हणून. गोळ बंगाल आष्टीकर साहेबांचा मेन भैया आप थोड़ा वो घ्यायचा आहे. आपका बाद में बोलो, बहू का होने दो. हाँ हाँ, नहीं आयुक्त मैडम आना चाहिए ना यहाँ पे. अगर बगैर आयुक्त के अगर आम सभा चलेंगे तो फिर क्या, हम घर पे चले जाते हैं. हा सभापती महोदय, दुसरा मुद्दा नोट होत आहे ना, का तेही गेले आहे? नाही, अधिकाऱ्यांचा विषय असल्यामुळे बहुतेक नोटही होत नाही नंतर. दुसरा विषय हा आणि सभापती महोदय, महापालिकेच्या अंतर्गत आपण जे आम्हाला कामाची यादी किंवा माहिती दिली आहे त्याच्यात बहुतेक 6 ते 7 ठेकेदार आहेत. आणि तिरतकर साहेब, ही जी बीएनसी कडनं माहिती आली आहे याच्यात ठेकेदाराचे नाव त्यांनी मागितल्यावर दिलेली आहे. मंगेश मनोहरे सन्माननीय, तुम्हाला हा नवीन काम देता हो, ही यादी माझ्याकडनं तुम्ही घ्या, याची सखोल चौकशी करा, याची तपासणी करा. आणि मी जर सगळ्या सदस्यांना विनंती करेल, हे दोन्ही यादी घेऊन आपापल्या प्रभागात फिरा. माझ्या घराच्या बाजूला तेलीपुरा आहे. तेलीपुरा ते जनरेटर गल्ली, मी उदाहरणं सांगताय 4-5 महत्वाचे, तपासणीमध्ये सगळं येईल. तेलीपुरा ते जनरेटर गल्ली कॉन्क्रिटीकरण रस्ता आणि त्याचे 8 लाख रुपये, का डांबरीकरण का कॉन्क्रिटीकरण रस्ता. बबलू शेखावत साहेब, आमच्या एरियामध्ये जनरेटर गल्लीच नाही. तेलीपुरात कॉन्क्रिटीकरण रस्ता हा 10 वर्ष अगोदर झालाय. बेलेताई झालाय का नाही? तुम्ही तिथले निर्वाचित नगरसेविका आहेत, रतावाताई आहेत. याच्यानंतर एक महत्वाचा विषय, अमरावतीमध्ये जे काही लेआउट पडतात शहरी योजनेच्या अंतर्गत शहरी भागात, त्या लेआउटमध्ये विकास करण्याचं काम, मग ते रस्ते असो, नाली असो किंवा ओपन स्पेस असो, ते त्या संबंधित विकासकास काय आहे, ज्याचा जो लेआउट असेल त्याचा आहे. ह्या दोन्ही याद्यांमध्ये तुम्ही लेआउटचे शेकडो कामं दाखवले आहेत. लेआउटच्या ओपन स्पेसचे कामं तुम्ही दाखवले आहे. आणि माझ्या माहितीप्रमाणे माझा तो व्यवसाय आहे आणि मी त्या संघटनेचा अध्यक्ष आहे. विलास भाऊ, अमरावती महापालिकेच्या अंतर्गत एकही लेआउटमध्ये एकही ओपन स्पेस एकही ठेकेदाराने डेव्हलप नाही केली आहे. फक्त बिलं काढले आहे आणि कामं टाकले आहे. सर्वे ओपन स्पेस आणि सर्वे चेन कुपिंग किंवा चेन लिफ्टिंग किंवा जे काही कामं असेल शेखावत साहेब, ते सर्व विकासकांनी, ज्याचे लेआउट आहे त्यांनी केलेले आहे. आणि महापालिकेकडनं इथे आपले पवार साहेब आहेत बांधकाम विभागाचे, त्यांना मी पत्रकार संघाच्या बाहेर काम 4 लाखाचं काम सांगितलं होतं. जेव्हा आमच्या पत्रकार संघात पत्रकार परिषदेसाठी एक तत्कालीन आयुक्त आले, तर 4 लाखाच्या कामासाठी त्यांच्यासोबत आम्हाला 40 वेळा भांडावं लागला. किती वेळा सभापती महोदय? 40 वेळा. त्याच्यानंतर त्यांनी 4 लाखाचं काम पत्रकार भवनाच्या बाहेर दिलं. आणि मग मी शेवटी काम कसं केलं, एका ठेकेदाराला फोन करून सांगितलं, बाबू तू ऍडजस्ट करून दे. बोले भाऊ बेफिकर रहो, कल काम सुरू हो जाएगा. आणि मग काम सुरू झालं. मी अधिकाऱ्याचं नाव घेऊन सांगत आहे, त्या अधिकाऱ्याला मी माझ्या पत्रकार संघाचे 3 ते 4 पदाधिकाऱ्यांना फोन करून त्यांना काम सुरू केलं नाही. जेव्हा ठेकेदाराला फोन केलं, या 6 मधलाच एक आहे तो, जेव्हा ठेकेदाराला फोन केला तर तेव्हा ठेकेदाराने सांगितलं, भाऊ कल काम सुरू हो जाएगा, बेफिकर रहो. मी हा उदाहरण याच्यासाठी सांगतोय, जिओटेक किंवा हा जो भ्रष्टाचार झाला आहे तो ठेकेदाराला तत्कालीन आयुक्त आष्टीकरांनी स्पष्ट सांगितलं होतं, तुम्ही मंत्रालयातून पैसा आणा, तिथल्या अधिकाऱ्यांना 10% द्या, जो ठेकेदार पैसा आणेल त्यालाच तो काम दिला जाईल. आणि त्यालाच तो काम दिला गेला. माझा अगोदरचा जो मुद्दा होता अमरावती, याच्यात सैकड़ो दर्जनो कामं अशी आहेत जे लेआउट मधले दाखवले गेले आहेत. सभापती महोदय, वानखडे साहेब इथे आयुक्त म्हणून बसलेले आहेत. म्हणून मी विलास भाऊला सांगितलं, कमीत कमी जितकी इथे नगरसेवक बसले आहेत त्यांची एक वेळा सगळ्या अधिकाऱ्यांसोबत कमीत कमी ओळख परेड तरी व्हायला पाहिजे, परिचय तरी व्हायला पाहिजे. झालाय सगळ्यांचे? सगळे महिला नगरसेवक सगळ्या अधिकाऱ्यांना ओळखतात?
जोरानं बोला ना. मग तुम्ही मागणी का नाही करता इथे? कमीत कमी परिचयाचं एक सेशन तरी व्हायला पाहिजे. असो, तो विषय वेगळा आहे. आणि ज्या ज्या कंत्राटदारांच्या नावानं जे जे कामं झाले आहे त्या कंत्राटदारांचा जो ग्रुप आष्टीकरांनी बांधला होता आणि त्यावेळेस इंगोले साहेब बरोबर आहे, आणि ग्रुप म्हणून त्या ठेकेदारांनी ते कामं चालवले. ज्या ज्या ठेकेदाराला जे जे कामं दिल्या गेले आहेत ते ठेकेदार त्या कामासाठी वैधरित्या लीगली ते त्याच्यासाठी त्याच्या चौकटीत बसले होते का याची पण आपण चौकशी करायला पाहिजे. ते लायबल होते का याची पण आपण चौकशी त्याच्या अंतर्गत केली पाहिजे. आणि एक आणखीन महत्वाचा विषय मी जसं सांगितलं, लेआउटमध्ये आता मी काही कामं इथे आपल्या समोर वाचू इच्छितो. आता बघा, एक 14 जून 2022 संत ज्ञानेश्वर सांस्कृतिक भवन रस्त्याचे डांबरीकरण 2,47,495. त्याच तारखेला त्याच्याच खाली संत ज्ञानेश्वर सांस्कृतिक भवन रस्त्याचे डांबरीकरणाची सुधारणा, त्याची पण किंमत 2,47,495. सभापती महोदय, हा गणित समजण्याच्या पलीकडे आहे. दोन कामाचं मूल्य एकसारखं, एकही रुपये इकडे तिकडे नाही. माटीकर साहेब, तुम्ही तो स्टँडिंगचे 4 वेळा सभापती राहिले आहेत, आणि असे कामं याच्यात आपण जर शोधले तर आपल्याला याच्यात दर्जनो कामं असे भेटून जाईल. शेखावत साहेबांनी, इंगोले साहेबांनी जी मागणी केली आहे रिटायर्ड जजच्या माध्यमानं याची तपासणी व्हायला पाहिजे. माझी मागणी अशी आहे, त्याच्या अगोदर याच्या विरोधात FIR झाली पाहिजे. आणि FIR मध्ये फार जास्त वेळ लागणार नाही. महापालिकेच्या अधिकाऱ्यांची एक समिती गठीत करून जे जे कामं याच्यात जिओटेक मध्ये दाखवले आहेत इंगोले साहेब, ते कामं सर्वे करून झाले आहे का नाही. जसं आपल्या प्रभागात याच्यात 15 कामं दाखवले आहे, त्याच्यातल्या आपल्या प्रभागात 10 कामं झाले नाही. मग त्याला कशाला वेळ जास्त लागेल, कशाला रिटायर्ड जजची समिती पाहिजे. त्याच्या अगोदर आपण 2 अधिकारी नेमून किंवा 5 लोक नेमून जे जे कामं याच्यात दाखवले आहेत ते कामं वास्तविक झाले आहे काय, ते कामं जमिनीवर आहे काय, पहिले कमीत कमी त्याची तपासणी केली पाहिजे. आणि त्याच्यानंतर BNC आणि महापालिका यांनी एकाच कामाचे 2 वेळा बिल काढले आहेत, त्याची तपासणी यासाठी फार जास्त काळ लागणार नाही. 24 तास, 48 तास किंवा 72 तासात ते सगळं कामं होऊ शकते. आणि जसं विलास भाऊनी सांगितलं, A to B, एक काम Aच्या घरापासून Bच्या घरापर्यंत, दुसरा काम Bच्या घरापासून Aच्या घरापर्यंत. म्हणजे महापालिकेकडनं आम्हालाही आता वय वर्ष 56 मध्ये खूप शिकणे बाकी आहे. भ्रष्टाचाराचे नवीन नवीन उपाययोजना कशी करावी हे महापालिकेकडनं शिकता येईल. तर माझी मागणी आहे, महापालिकेने आज सभागृहाने एक अधिकाऱ्यांची समिती नेमावी आयुक्तांच्या देखरेखीत, आणि त्वरित 8 दिवसात तो अहवाल महापालिकेत सादर करावा. एका कामाचे 2 बिल कसे काढण्यात आले आणि जे जे कामं याच्यात दाखवले आहेत ते काम वास्तविक झाले आहेत काय, आणि त्यानंतर FIR दाखल करावी जर झाले नसेल तर. आणि FIR व्यतिरिक्त रिटायर्ड सेवानिवृत्त न्यायाधीशाच्या अध्यक्षतेत किंवा देखरेखीमध्ये या संपूर्ण प्रकरणाची चौकशीकरिता एक समिती गठीत करण्यात यावी. धन्यवाद.